द्रोणाचार्य जरी तुझे गुरु असले तरी पार्था त्यांची पर्वा करू नकोस. भीष्माचार्य जरी तुझे पितामह असले तरी त्यांचा धाक मानू नकोस. कर्णावर शस्त्र कसे परजू असे सुद्धा तू म्हणू नकोस. जयद्रथाला मारायला कुठला उपाय योजू असे तू मनात आणू नकोस. चिंता करू नकोस. आणि इतर जे नावाजलेले वीर पुरुष आहेत ते सर्व भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे आहेत. त्यांना ओल्या हाताने सहजपणे पुसता येईल. पार्था, याही पलीकडचे तू माझे ऐक. हा युद्धासाठी जमलेला सैन्याचा समुदाय काय तो तू मानतोस? हा तर केवळ आभासच आहे. या सर्वांचे अंगभूत सामर्थ्य मी केव्हाच गिळून टाकले आहे. हे सर्व माझ्या अजस्त्र मुखात पडलेले तू जेव्हा पाहिलेस ना तेव्हाच त्यांचे आयुष्य संपून गेले आहे. आता केवळ पोकळ साली उरल्या आहेत, हे तू लक्षात घे. म्हणून पार्था, वेगाने उठ, युद्धाला तयार हो. ज्यांना मी मारलेले आहे त्यांचा तू केवळ दृश्यपणे वध कर. उगीच दिखाऊ संकटात स्वतःला गुरफटून घेऊ नकोस. आपणच लक्ष उभे करावे आणि कौतुकाने त्याचा वेध घ्यावा, तसे तू ह्या सर्वांच्या मृत्यूस कारण होणार आहेस. तू केवळ निमित्त मात्र आहेस. बाबा अर्जुना, तुझ्या विरुद्ध हे कौरव जे उभे ठाकले आहेत ना, त्यांना जन्मक्षणीच वाघाने नेले असे तू समज. आणि समोर उभे ठाकलेले यश, कीर्ती आणि राज्य तू उपभोग. तुझे हे सर्व कौरव बंधू स्वभावतःच उन्मत्त झाले होते, गर्वाने मस्तवाल झाले होते. त्यास जास्त कष्ट न देता मी आता मारले आहे. विश्वाच्या वाणीरूपी पटावर तुझ्या या यशाची कथा तू आता लिही आणि मुख्य म्हणजे विजयी हो. ज्ञानदेव श्रोत्यांना सांगू लागले, श्रोते हो, ज्याचे मनोरथ अपूर्ण राहिले आहेत अशा कौरवेश्वराला म्हणजेच जन्मांध धृतराष्ट्राला संजय अवघी कथा पुढे सांगू लागला. स्वर्गातून पृथ्वीवर कोसळणाऱ्या गंगेचा प्रवाह जसा खळखळ आवाज करीत सुसाटत सुटतो, तसा भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट होणाऱ्या शाश्वत आणि पवित्र वाणीचा नाद घुमू लागला. श्रोते हो, तो नाद अपूर्व होता. महामेघांचे समूह एकमेकांवर आपटून जसा गडगडाट होतो, किंवा मंदार पर्वताची रवी करून क्षीरसागर जेव्हा देवदानवांनी घुसळला तेव्हा जसा गंभीर नाद घुमत होता ना, त्याप्रमाणे या विश्वाचे मूळ कारण असलेले अनंत रूपधारी परमात्मा श्रीकृष्ण अत्यंत गंभीर स्वरात भक्तश्रेष्ठ अर्जुनाशी बोलते झाले. भगवंताचे हे बोलणे भक्तश्रेष्ठ अर्जुनाने चुटपुटते ऐकले आणि त्या क्षणी पार्थाच्या मनी सुख की भय दुणावले हे कळेना, परंतु त्याचे सर्वांग मात्र कापायला लागले. दीनवाणेपणाने अर्जुन किंचितसा प्रथम वाकला. नंतर त्याने आपले दोन्ही हात जोडले आणि तो आपले मस्तक भगवान श्रीकृष्णाच्या चरणांवर वारंवार ठेवू लागला. त्या अवस्थेत अर्जुन भगवंताशी काही बोलायला लागला तर त्याचा गळा दाटून आला. त्याच्या वाणीला गहिवर फुटला. ते सुख होते की भय होते त्याचा, श्रोते हो, तुम्हीच आपल्या मनाशी विचार करा. तुमचे तुम्ही पहा. भगवंताच्या मुखातून जो श्लोक आता बाहेर पडला होता त्या बोलण्यामुळे अर्जुनाची अवस्था अशी व्याकुळ झाली हे मला ह्या श्लोकावरून जाणवले. अर्जुन मनी घाबरला होता. तो भयकंपित झाला होता. म्हणून तो भगवंताच्या चरणांना वारंवार स्पर्श करून म्हणू लागला की देवा, आपण जे आता बोललात की अर्जुना मी काळ आहे आणि या विश्वाचा सर्वनाश करणे हा माझा खेळ आहे, हे तुझे बोलणे मी भगवंता मानतो. त्यात सत्यांश आहे हे मला पटते. परंतु भगवंता, मला एक कळत नाही की तू जो काळपुरुष आहेस असे मानतोस ना,
तर विश्वाचा हा जो प्रचंड पसारा पडला आहे त्याचे पालन करायच्या ऐवजी तू जो त्याचा संहार करायला निघाला आहेस त्याचा आमच्या विचारांशी मेळच जुळत नाही रे. अंगी मुसमुसणारे तारुण्य बाहेर काढायचे, ते मोडून टाकायचे आणि अजून न आलेले वार्धक्य तरुण शरीरात कोंबायचे, हे तुझे तत्व मला कळतच नाही. तू हे करू पाहतोस ते होणार नाही. खूप विचार करता हे मला बरोबर वाटत नाही. भगवंता, अजून दिवसाचे 4 प्रहर संपले नाहीत, तो कधीतरी मध्यान्नीच सूर्य मावळतो काय रे? देवा, तू तर अखंड काळ आहेस आणि तुझे 3 समय आहेत, परंतु हे समय म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे सर्व आपापल्या ठिकाणी बलवान आहेत. ज्यावेळी ह्या विश्वाची उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थिती आणि लय हरपून जातात, आणि जेव्हा विश्वाचा स्थितिकाळ असतो तेव्हा उत्पत्ती आणि प्रलय कधी स्वतःला मिरवून घेत नाहीत, आणि प्रलयाच्या वेळी उत्पत्ती आणि स्थिती या दोन्ही पूर्ण मावळून जातात. ही अनादी तत्वे कधीही विस्कटली जात नाहीत. आज हे विश्व स्थितीमध्ये विद्यमान आहे, भोग भोगायच्या अवस्थेत आहे, आणि ह्या आनंद क्षणी भगवंता हे विश्व स्वतःच्या मुखाने गिळायला निघालास, हे माझ्या मनाला पटत नाही. द्रोणाचा पाडून करी, भीष्माचे भयन धरी, कैसे नि कर्णावरी परजू हे न म्हण. कोण उपायो जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे, आणि कही आथी जे जे नावाणिगे वीर. तेही एक एक आघवे, चित्रींचे सिंहाडे मानावे, जैसे बोलोनि हाते घ्यावे पुसोनिया. यावरी पांडवा, काईसा युद्धाचा मेळावा, हा आभा सुगा आघवा, येर ग्रासले मिया. जेव्हा तुवा देखिले, हे माझिया वदनी पडिले, तेव्हांची यांचे आयुष्य सरले, आता रीती सोपे. म्हणून वहिला उठी, मिया मारिले तू निवटी, नरिगे शोक संकटी नाथिलिया. आपणची आड खेळा कीजे, तो कौतुके जैसा विंधोनी पाडिजे, तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजतांची वाघे नेले, आता राज्यांशी संचले, यश तू भोगी. सावियाची उतत होते दायाद, आणि बळीये जगी दुर्मद, ते वधिले विशद साया सुनलगता. ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाक्पटी, लिहून घाली किरीटी जगा माझी. ऐसी आघवीची हे कथा, तया अपूर्ण मनोरथा, संजयो सांगे कुरुनाथा, ज्ञानदेव म्हणे. मग सत्य लोकौनि गंगाजळ, सुटलिया वाजत खळाळ, तैशी वाचा विशाळ बोलता तया. ना तरी महामेघांचे उमाळे, घडघडीत एके वेळे, का घुमघुमिला मंदराचळे, क्षीराब्धी जैसा. तैसे गंभीरे महानादे, हे वाक्य विश्वकंदे, बोलिले अगाधे अनंत रूपे. ते अर्जुने मोटके ऐकिले, आणि सुखकी भय दुणावले, हे नेणो परिकापिन्नले सर्वांग तयाचे. सखोलपणे वळली मोट, आणि तैसेची जोडले करसंपुट, वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. तेवींची काही बोलो जाये, तव गळा भुजाला चिठाये, हे सुखकी भय होये, हे विचारा तुम्ही. परितेव्हा देवाचे नि बोले, अर्जुना हे ऐसे जाहले,
मिया पदांवरुनी देखिले श्लोकाचिया, मग तैसाची भेण भेण पुढती जोहारूनी चरण, मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीजे तो माझा खेळू, हा बोलू कीर आढळू मानू आम्ही. परितुवाजी काळे आजी स्थितीची ये वेळे, ग्रासीजे हे न मिळे विचारासी. कैसे आंगींचे तारुण्य मोडावे, कैचे नव्हे ते वार्धक्य काढावे. म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी, हाजी चौपाहारी न भरता कोणेही वेळे श्री अनंता. काय माध्यान्ही सविता मावळतु आहे, पै तुझ अखंडिता काळा. तिन्ही आहाती जी वेळा, त्या तिन्ही परी सबळा आपुला लिया समयी. जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हारपती. आणि स्थितिकाळी न मिरविती उत्पत्ती प्रळयो. पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे. हे कायसे नाही न ढळे अनादि ऐसे, म्हणून आज तरी भरे भोगे. स्थितीवरती जत आहे जगे, इथ ग्रासिसी तू हे न लगे माझ्या जीवी.